नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य मनाला कितीतरी आधार देणार आहे। यामुळे खरोखरच स्वामी सतत आपल्या सोबत आहेत याचा आभास होत राहतो। ही भावना मनात येण्यासाठी भक्तांच्या मनामध्ये संपूर्ण विश्वास आणि समर्पणाची भावना असावी लागते। तेव्हा कुठे आपली भक्ती देखील आपल्या आराध्यापर्यंत पोहोचू लागते। त्यामुळे कोणत्याही देवाची पूजा करताना ती विश्वासानं करा। स्वामींच्या बाबतीतच जर बोलायचं झालं तर स्वामींची नजर सतत आपल्या भक्तांवर असते। तुम्ही स्वामींना मनातून जरी आवाज दिलात ना तरी ते तुमच्यासाठी धावून येतात। मात्र ती हाक अंतर्मनानं द्यावी लागते। स्वामी नक्की येतात। जसं आपण आपल्या आईला हक्कानं सर्व काही मागतो ना, तसंच आपण आपल्या स्वामींशी देखील नातं जोडायला हवं। ज्यावेळी तुम्ही स्वामींशी एक नातं जोडाल त्यावेळीपासून स्वामी तुमचे झाले म्हणून समजा। आता हे नातं जोडायचं कसं, तर तुम्ही स्वामींना आपली आई, बाबा, आजोबा किंवा अगदी मित्रसुद्धा समजू शकता। जसं आपण आपल्या जवळच्या मित्राशी गप्पा मारतो, मनातल्या सर्व गोष्टी शेअर करतो, तसेच तुम्ही स्वामींशी देखील एखाद्या मित्रासारख्या गप्पा मारू शकता। ते तुमचं सर्व काही ऐकतील। आईपाशी आपण जसा हट्ट करतो ना, तसाच हट्ट स्वामी सुद्धा पूर्ण करतात। स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही। ते तुम्हाला सर्व काही देऊ शकतात। मात्र जसं आपली आई आपल्या मुलाचे योग्य हट्टच पूर्ण करते ना, तसेच स्वामी देखील तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्हाला देतात। अशा प्रकारे आपण जे नातं जोडतो त्या प्रकारे भाव देखील जोडला जातो आणि स्वामींशी एक घट्ट नातं निर्माण होतं। त्यांच्याविषयी मनामध्ये एक अतूट विश्वास जागृत होतो। जेव्हा हा विश्वास जागृत होतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होऊ लागतात। हाच तर स्वामींचा चमत्कार आहे। आता पाहूयात की स्वामींना आपली इच्छा सांगायची तरी कशी। तर पहा, तुम्ही जेव्हा स्वामींशी नात्यामध्ये बांधले जाताना तेव्हा स्वामी देखील तुमचं पालकत्व स्वीकारतात। मात्र हे नातं मनापासून निभावावं लागतं। आई म्हणून जर स्वामींशी तुमचं नातं असेल तर तुम्ही त्यांना आपली इच्छा सांगताना आपल्या आईशी बोलताय हाच भाव मनात ठेवा। मनातील इच्छा सांगताना स्वामींसमोर बसा, अगदी मनापासून त्यांच्याशी बोलायला सुरुवात करा। जसं तुम्ही एखादं सिक्रेट आपल्या आईला सांगताना तसंच स्वामींशी मनातील सगळं काही बोलावं। तुमच्यासाठी ती इच्छा का महत्त्वाची आहे हे देखील त्यांना सांगावं। तसेच ती इच्छा जर माझ्यासाठी चांगली असेल तरच स्वामी ती पूर्ण करणार हे देखील तुम्ही तितक्याच विश्वासानं त्यांना सांगावं। बरं, इच्छा पूर्ण झाल्यावरती अमुक एखादी गोष्ट करीन असं त्यांना सांगावं आणि मग तुम्ही गरिबांना दान देखील देऊ शकता, स्वामींना प्रसाद दाखवू शकता किंवा स्वामी सेवा करण्याचा देखील नवस बोलू शकता। अशा प्रकारे स्वामींना आपली इच्छा सांगितली तर स्वामी आपलं नक्कीच ऐकतात। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं स्वामींना जर तुम्ही तुमची इच्छा सांगायची असेल तर अशा पद्धतीनं सांगू शकता। नक्कीच ती मनोकामना पूर्ण होईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।